शिवतीर्थवर आज फडणवीसांसह शिंदेंची संयुक्त सभा। ठाकरे बंधूंनी सभेतून केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष। उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यात जाहीर सभा। ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर सायंकाळी 6 वाजता या सभेचं आयोजन। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच्या याचिकेवर आज सुनावणी। अर्जातून 10 फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीच्या मुदतवाढीची मागणी। 2014 पूर्वी गौतम अदानी कधीच नव्हते। 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार। आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय। अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरे यांचा हल्लाबोल। ठाकरेंना अदानी चालत नाही पण चंगेज मुलतानी चालतो। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर। तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला। तुझा काय संबंध? भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। ठाकरे बंधू एकत्र आल्याने बाळासाहेब मला आशीर्वाद देतील, मात्र भाऊ बहीण एकत्र आलेत की नाही हे 15 तारखेनंतर कळेल। फडणवीसांचा अजित पवारांसह सुप्रिया सुळेंना टोला। ठाकरे आणि पवार ही 2 नावं पुसण्याचा भाजपचा डाव। तुम्ही मोदींचे बँडवाले आहात, आमचा ब्रँड काय संपवणार? उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। मातोश्रीवर कधीही टीका केली नाही। मातोश्रीची दारं माझ्यासाठी उघडण्यासाठी प्रयत्न केले, मात्र जनतेची दारं खुली। आता दुसरी लालसा नाही। फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवरील प्रश्नावर उत्तर। फडणवीस तुमचा चोरीचा पैसा नको। हिंदू मुस्लिमांबाबत भाषण करण्याऐवजी मुद्द्याचा बोला। चर्चेसाठी वाटलं तर आदित्यला पाठवतो। ठाकरेंचं फडणवीसांना पुन्हा आव्हान। पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडी मुक्त, खड्डेमुक्त करणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून वादा तर घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय? अजित पवारांची आश्वासनं पूर्ण होणार नाही, फडणवीसांचं टीकास्त्र। 15 लाख रुपये देणार होते, त्याचं काय झालं? पुणेकरांना दिलेला शब्द पूर्णपणे पाळणार, आम्ही आमच्या शब्दाला पक्के। फडणवीसांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचं उत्तर। पिंपरी महापालिका लढताना इथे झालेल्या चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असं होतं का? 9 वर्ष निवडणूक झाली नाही तरी कंठ कसा फुटणार? अजित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार। जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे टीका करायची नाही असं ठरवलं होतं। मी संयम पाळलाय पण अजित पवारांचा संयम ढळतोय, फडणवीसांचं थेट भाष्य। एकीकडे गुन्हेगारी संपवण्याची भाषणं करून दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीट देणं पुणेकरांना आवडलं नाही। आंदेकर कुटुंबातील दोघांना उमेदवारी दिल्याने फडणवीसांनी अजित पवारांना सुनावलं। बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगांसाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये AI लॅब तयार करणार। पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टीही स्थगित, भाजपचा वचननामा। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। इतर जिल्ह्यातील आमदार गल्लीबोळात पत्रकं वाटतायत। प्रतिभा धानोरकरांची भाजप आमदारांबाबत बोलताना जीभ घसरली। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? निवडणूक आयोगाची राज्य सरकारला विचारणा। मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती।